पुढची बातमी पाहूयात। सांगोला तालुक्यामधील जवळा इथे आज अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 37,532 लिटर भेसळयुक्त दूधसाठा नष्ट केलेला आहे। 15 लाख रुपये किमतीचा अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज येथील दूध संकलन केंद्रावरती दूधसाठा होता। या दुधाचे 4 नमुने तपासणीकरता पाठवण्यात आले असून उर्वरित दूध नष्ट करण्यात आलेले आहे। तर हे दूध संकलन केंद्र तात्काळ बंद करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। एफडीएच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात झालेले आजपर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई म्हणून सांगोल्यामधील कारवाईकडे पाहावे लागतंय। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी संकेत, नेमकी कशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता या ठिकाणी एफडीए कडून अद्यापही कारवाई सुरू आहे का? सांगोला येथील जवळा येथील खरं तर हा दूध संकलन केंद्र आणि याच दूध संकलन केंद्रावर खरं तर चिलिंग करणं, पाश्चराइज करणं अशा ज्या परवानग्या लागतात एफडीएच्या, या कुठल्याही प्रकारच्या परवानग्या या दूध संकलन केंद्राकडे नव्हता। तसेच दुधामध्ये पाणी देखील आढळून आले। त्यामुळे 37,000 लिटरचा दुधाचा जो साठा आहे तब्बल 15 लाख रुपये किमतीचा हा दूध साठा नष्ट करण्यात आलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी एफडीएची ही कारवाई म्हटली जाते। त्यामुळे आता जे दूध उत्पादक आणि दूध संकलन केंद्र चालक आहेत यांचे धाबे आणलेले आहेत। त्यामध्ये अनेक कारवाया ज्या आहेत, अनेक कारणं जी आहेत, अनेक नियम जे आहेत, त्या नियमांवर बोट ठेवून ही सगळ्यात मोठी कारवाई जवळ्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे आता इतरही दूध संकलन केंद्रांवर अशा प्रकारे एफडीए विभागाकडून कारवाया होणार का हे देखील पाहावं लागणार आहे। आता सध्या तरी ही कारवाई पूर्णपणे झालेली आहे आणि हे दूध संकलन केंद्र एफडीएच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही होईपर्यंत बंद ठेवण्यात आलेलं आहे। तृप्ती, धन्यवाद संकेत संपूर्ण माहितीसाठी।